नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. आता एखाद्या नेत्याला भेटला की सर्वप्रथम एक गोष्ट डोक्यामध्ये येते की ती म्हणजे राजकारणाचं काहीतरी गुपित, काहीतरी नवीन चाललेले आहे असं आपल्याला साधारण लक्षात येतं. अशाच काही गाठीभेटी आणि त्या गाठीभेटी चर्चेच्या होतात. आता आपण मागे 2-3 वर्ष 4 वर्षापासून बघितलं तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या अनेक वेळा भेटी झाल्यात. आणि ह्या अनेक वेळेच्या भेटीमध्ये मॅक्झिमम वेळा एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंना त्यांच्या घरी किंवा कार्यालयामध्ये भेटले असतील. म्हणजे एकनाथ शिंदे हे भेटायला गेले. पण आता ह्या भेटीची चर्चा थोडी वेगळ्या स्तराने होती आणि वेगळ्या पद्धतीने होती. या भेटीमध्ये राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले. ही बहुधा एक दुसरी वेळ तिसरी वेळ असावी. ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस राज ठाकरे 1-2दा वर्षा बंगल्यावरती गेलते, ते पण गणपतीनिमित्त वगैरे वगैरे. पण आता ह्यामध्ये भेट म्हणजे वेगळी काहीतरी नवीन चर्चा, वेगळा काहीतरी विषय असू शकतो. ह्याच गोष्टी आहेत. मध्यंतरी दिलेला मनसेने पाठिंबा असेल ह्याला महानगरपालिकेला, अशा गोष्टीवरती हे राजकारण. आता राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच असा झालेला आहे की एखादी 2 वेगवेगळ्या पक्षामधले नेते एकत्र भेट झाले किंवा एकत्र भेटले तर त्याच्यामधनं वेगवेगळे अर्थ लावले जातात आणि ते लावायलाच पाहिजे. कारण आता महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही, राजकारण्यावरतीही राहिलेला नाही. हे जनतेचं मत आहे. जनता असं म्हणते आणि जनता त्यामुळं प्रश्न निर्माण करते आणि त्यामुळे मीडिया प्रश्न विचारते. तर त्यामुळं राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचं गुपित अद्याप कळलं नसलं तरी राज ठाकरे यांची त्यावरती प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की भेट म्हणजे वेगळं काही नाही. काही प्रश्न आहेत. मग आता मुंबईसारख्या ठिकाणचे, पुण्यासारख्या ठिकाणचे काही प्रश्न पाण्याचे असतील, रस्त्याचे असतील तर त्या संदर्भामध्ये ते सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला सूचना द्याव्या लागतात किंवा काही काम करण्यासाठी विनंती करावी लागते. याचाच अर्थ असा आहे की राज ठाकरे हे एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटले होते. कोणत्या? जनतेच्या कामाविषयी. आता जनतेच्या कामाविषयी भेटले होते तर इथेही जनता प्रश्न विचारते. जनतेचे अनेक कामं आहेत. मग जनतेची कामं उघडपणे मीडियामध्ये सांगायला हरकत काय? तर असो, तर अशा पद्धतीनं हे महाराष्ट्राचं आता राजकारण आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्या वेळेस एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे भेटतात त्यावेळेस वेगळी चर्चा आणि वेगळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगते. पण आता ह्यावेळेस यामध्ये थोडा सस्पेन्स आहे. जरी यदा कदाचित वेगळी काही बैठक असेल किंवा वेगळ्या काही विषयावरती चर्चा होत असली तरी सध्या तरी राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की ही भेट राजकीय नव्हती, लोकांसाठी होती. काही जनतेचे प्रश्न होते त्या संदर्भामध्ये होते. यावरती आपलं काय मत आहे आपण हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.